हॅलो आणि वेलकम बॅक टू द चॅनल वन्स अगेन. तर वेलकम टू गोल्डन सिटी जैसलमेर. आम्ही आता थोड्या वेळातच पोहोचणार आहोत. रात्रीचे 8:30 वाजलेले आहेत आणि यानंतरचे जे ब्लॉग्स आहेत ते 2 दिवसाचे जे आहे ते जैसलमेरचे येणार आहे. सो ब्लॉग जो आहे तो शेवटपर्यंत बघा. काय काय ठिकाणं जैसलमेरमध्ये बघण्यासारखे आहे ते आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला हिस्ट्री सहित बघायला मिळेल. आणि ही आमची हॉटेलची रूम आहे. इथे मोठा मिरर आहे आणि इकडे जे आहे ते मस्त असं हे वॉशरूम आहे. एवढा मोठा गिझर आहे. फर्स्ट मध्ये पराठा, ब्रेड जाम आणि आमचा पोहा आहे. आणि आम्ही सगळे ब्रेकफास्ट करायला आता बसलेलो आहोत. जैसलमेर सिटीचा व्ह्यू विथ आवर रूफटॉप. आम्ही नाश्ता करायला आलेलो आहे. अँड आवर जर्नी स्टार्टेड. आम्ही आलेलो आहे जैसलमेरला आणि आजचा आमचा पहिला दिवस आहे. आणि आज आम्ही ऑटोने साईट सीइंग करणार आहे कारण इथे ट्रॅव्हलर्स वगैरे अलाव नाही आहे लोकल सिटीमध्ये. त्यामुळे आम्ही ऑटो बुक केलेला होता आणि आज आम्ही ऑटोने जाणार आहोत. मागची मंडळी जरा तुमचा चेहरा दाखवा. चेहरा दाखवा मंडळी. कसं वाटतंय ऑटोची सवारी? कसं वाटतंय तनू? एकदम भारी असा हा किल्ला आहे आणि आता आम्ही किल्ल्याकडे जातोय. चला आता आम्ही चढाई करणार आहोत फोर्टची. लोग अपने अपने लेफ्ट में चलेंगे, तो आने वाले भी अपने अपने लेफ्ट में आते हैं. बीच में रास्ता खुला रखना. राजस्थानच्या वाळवंटात वसलेला जैसलमेर किल्ला, ज्याला सोनार किल्ला किंवा गोल्डन फोर्ट असेही म्हणतात, हा भारतातील एक अत्यंत भव्य आणि ऐतिहासिक किल्ला आहे. सूर्यप्रकाशात हा किल्ला सोन्यासारखा चमकतो. जैसलमेर किल्ल्याची जी स्थापना आहे ती 1156 मध्ये भाटी राजपूत वंशाचे राजा रावल जैसल यांनी केली होती. आणि प्राचीन काळी भारतातून मध्य आशिया, अरब देश आणि युरोप कडे जाणारे रेशीम मार्गाचे काही महत्त्वाचे व्यापारी मार्ग जैसलमेरमधून जात असे. त्यामुळे जैसलमेर हे व्यापाराचे मोठे केंद्र बनले आहे. या किल्ल्याने अनेक आक्रमणांचा सामना केला आहे. अल्लाउद्दीन खिलजी, मुघल आणि इतर आक्रमकांनी येथे हल्ले केले होते. युद्धाच्या काळात राजपूत स्त्रियांनी जोहर सुद्धा केला होता आणि पुरुषांनी शौर्याने इथे युद्ध लढले. हा इतिहास आजही अंगावर काटा आणतो.
जैसलमेर किल्ल्याची एक खास गोष्ट म्हणजे हा लिव्हिंग फोर्ट आहे. आजही या किल्ल्यात सुमारे 3000 लोक राहतात. येथे घरे, मंदिरं, दुकानं, हॉटेल्स आणि कॅफे आहेत. किल्ल्यातील जैन मंदिर अतिशय सुंदर कोरीव कामासाठी प्रसिद्ध आहे. पिवळ्या वाळूच्या दगडातून बनलेली वास्तुकला पर्यटकांना मंत्रमुग्ध करते. जैसलमेर किल्ला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट आहे आणि राजस्थानच्या समृद्ध संस्कृतीचे प्रतीक सुद्धा मानला जातो. हमारे साथ है मिस्टर सचिन साई. राजस्थान जे की खूप फेमस आहे आणि सध्या वरती लोक राहतात. या उंच किल्ल्यावरून दिसणारं जैसलमेर शहर म्हणजे इतिहास आणि वर्तमान यांचा सुंदर संगम. सूर्यप्रकाशात चमकणारे पिवळ्या दगडांचे शहर जणू वाळवंटातील सोन्याचं स्वप्न. आता आम्ही जातोय पटवा की हवेलीला. सगळे घर जे आहे तिथे गोल्डन आहे, त्यामुळे याला गोल्डन सिटी म्हटलं जातं. पटवा की हवेली ही जैसलमेरमधील सर्वात प्रसिद्ध आणि भव्य हवेली आहे. 1805 मध्ये व्यापारी गुमानचंद पटवा यांनी ही बांधायला सुरुवात केली आणि नंतर त्यांच्या 5 मुलांनी पूर्ण केली. म्हणूनच ही हवेली 5 हवेल्यांचा समूह म्हणून ओळखली जाते. पिवळ्या वाळूच्या दगडातील सुंदर कोरीव काम, नाजूक जाळीदार खिडक्या, भिंतीवरील आरसे, भिंतीचित्रे आणि नक्षीकाम जैसलमेरच्या पारंपरिक वास्तुकलेचा हा एक उत्तम नमुना आहे. त्यानंतर आम्ही आलेलो जैसलमेरच्या मॉलमध्ये थोडंफार शॉपिंग करायसाठी. इकडे बघ क्या है इसका रेट? ये अलग अलग है. वो आता है 650 रुपये का. अच्छा, ये आता है 250 रुपये का. वो किस लिए है ये वाला? टेबल मैच लगा सकते हो, वॉलपेपर लगा सकते हो. मी आलेलो आम्ही आय लव सेट सावरिया हॉटेलमध्ये जेवण करायला. आता आम्ही आलेलो आहे कुलधराला, जे की एक हॉन्टेड प्लेस आहे आणि ते एक गाव आहे. त्या गावामध्ये आता आम्ही जातोय. जैसलमेर पासून सुमारे 18 किलोमीटर अंतरावर वसलेलं कुलधरा गाव हे राजस्थानमधील एक रहस्यमय आणि ऐतिहासिक गाव मानलं जातं. कथानुसार जैसलमेरचा एक शासक, ज्याचं नाव सलीम सिंग असं सांगितलं जातं,
तो अत्यंत जास्त कर लादू लागला होता आणि काही कथांनुसार एका ब्राह्मण मुलीवर त्याची वाईट नजर पडली. गावकऱ्यांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला, अन्याय सहन करायचं की गाव सोडायचं. पालीवाल ब्राह्मणांनी एकत्र निर्णय घेतला आणि कोणताही संघर्ष न करता एका रात्रीत संपूर्ण गाव रिकाम्य करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. हजारो लोक, घरदार, शेती संपत्ती सगळं सोडून अंधारात निघून गेले. गाव सोडताना पालीवाल ब्राह्मणांनी शाप दिला की या गावात पुन्हा कोणीही कधीच सुखाने राहू शकणार नाही. त्यानंतर अनेकांनी इथे वसण्याचा प्रयत्न केला, तर आजार, अपघात, आर्थिक नुकसान अशा काही लोकांचं इथे नुकसान व्हायला लागलं. त्यामुळे इथे कायमस्वरूपी कोणीच राहू शकलं नाही. स्थानिक लोक आणि काही पर्यटक सांगतात की रात्री विचित्र आवाज, सावल्या आणि अस्वस्थ वाटणारी शांतता इथे जाणवते. त्यामुळे कुलधरा गाव आजही भूताटकी गाव म्हणून ओळखले जातं. आज कुलधरा आर्किओलॉजिकल साईट आहे. राजस्थान पर्यटन विभागाच्या ताब्यात. दिवसाच्या वेळेत पर्यटकांसाठी ते खुलं असतं. हे गाव इतिहास, रहस्य आणि मानवी निर्णयांची ताकद दाखवतं. कुलधरा आपल्याला शिकवतं, इमारती नष्ट होऊ शकतात पण कथा कधीच मरत नाही. छोटंसं मंदिर आहे इथे. सीसीटीव्ही कॅमेरे आहे इथे. हे काय वरती कोण आवाज काढताय? द हॉन्टेड प्लेस. आणि हे पूर्ण प्लेस जे आहे ते हॉन्टेड आहे. इथे कोणीच राहत नाही. आणि डिस्कवरी चॅनलने सुद्धा याची जी आहे ती स्टोरी दाखवलेली होती. आणि इथे मेन म्हणजे कॅमेरा सुद्धा लावलेले आहे. आणि आता आम्ही जात आहोत सॅम सँड ड्यून्स, जे जैसलमेर जवळील सम वाळवंट परिसरातील एक प्रसिद्ध डेझर्ट एक्सपिरियन्स आहे. इथं वाळवंटाचं खरंखुरं सौंदर्य, शांतता आणि राजस्थानी संस्कृती तुम्हाला अनुभवायला मिळते. सूर्यास्ताच्या वेळी वाळूवर पडणारे सोनेरी रंग, वाळवंटाचा थरारक असा प्रवास, राजस्थानी कलावंतांचे सांस्कृतिक कार्यक्रम, वाळवंटातील शांत आणि रोमॅन्टिक वातावरण, अमर्याद वाळूच्या टेकड्या, मावळता सूर्य आणि थर वाळवंटाची शांतता. सन अँड सँड डेझर्ट हे जैसलमेरच्या प्रवासाचं खास आकर्षण आहे. इन टेंट नाव. पूर्ण डेझर्ट कॅम्प आहे हा. आणि आम्ही पोचलेलो आहोत डेझर्ट कॅम्पमध्ये. पूर्ण ही वाळू आहे. आणि पहिल्यांदा आम्ही वाळवंटात आलेलो आहे. आणि पहिल्यांदा आम्ही टेंटमध्ये आज स्टे करणार आहोत. आणि विहांश आणि विहांशचे पप्पा. अभी ये लगेज यहीं रख ले. चलो. सर आपका लगेज कौन सा है? ये वाला है. चालू है. आणि हा आमचा डेझर्ट कॅम्प आहे. कूलर आहे इथे. आणि आम्ही जातोय डेझर्ट कॅम्पला. खूप भारी येतोय. हा और ये जीप सफारी चालू हुई है हमारी एडवेंचरस.
मजा येतोय. हा काहीसा नजारा आहे आमचा. हाय. सूर्यास्ताच्या वेळी वाळूवर पडणारे सोनेरी रंग, वाळवंटाचा थरारक असा प्रवास, राजस्थानी कलावंतांचे सांस्कृतिक कार्यक्रम, वाळवंटातील शांत आणि रोमॅन्टिक वातावरण, अमर्याद वाळूच्या टेकड्या, मावळता सूर्य आणि थर वाळवंटाची शांतता. सन अँड सँड डेझर्ट हे जैसलमेरच्या प्रवासाचं खास आकर्षण आहे. इथे सूर्य आणि वाळू एकत्र येऊन जैसलमेरची खरी ओळख दाखवतात. उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला राजस्थानी संस्कृती आणि कला आणि आमचा टेंटमधील एक्सपिरियन्स कसा होता आणि वाळवंटातील सफारीसुद्धा दाखवणार आहे. तर उद्याचा ब्लॉगसुद्धा नक्की बघा. आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.